नमस्कार. तर इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की पप्प्याची आई पप्प्याला जिलेबी भरवत असते, मात्र पप्प्या काही खात नसतो. आता पप्प्याची आई खूप रडायला लागते आणि म्हणते की पप्प्याला जिलेबी एवढी आवडते पण तो खात नाही आहे, म्हणजे नक्कीच माझ्या पप्प्याला भूताने झपाटले. आता नारायणी म्हणते की सुलभा काकी, अहो तुम्ही शांत व्हा, असं काही नसतं. आता आप्पासुद्धा म्हणतात की नारायणी बरोबर बोलते, असं काही नसतं. आता अण्णा म्हणतात जर देव आहे तर राक्षस भूतकेतस तर सुद्धा असणारच ना. आता गोपाळ रागाने म्हणतो, काका तुम्ही काय बोलताय, ते कळतंय का तुम्हाला? भूत भानामती असं काही नसतं, अंधश्रद्धा आहे ही सगळी, आणि विज्ञानात तर हे अजिबात मान्य नाही. आणि तो पप्प्याजवळ जाऊन बसतो आणि म्हणतो की आमच्या पप्प्याला आम्ही डॉक्टरकडेच घेऊन जाऊ आणि डॉक्टरच त्याला नीट करतील. आता अण्णा पप्प्याच्या आईला म्हणतात, आता मी तुला सांगितलंय, आता नागोजी मांत्रिकाकडे न्यायचं की नाही हे तुझं तू ठरव. यावर आप्पा रागात म्हणतात की काही कुठे कोणीही जायचं नाही, आपण त्याला डॉक्टरकडे नेणार आहे, डॉक्टर तपासतील आणि जे काही आहे ते आपल्याला सांगतील. आता पप्प्याची आई रागाने म्हणते की बस माझं ठरलंय, मी माझ्या पप्प्याला नागोजी मांत्रिकाकडेच घेऊन जाणार, आता तोच माझ्या मुलाला बरं करेल. आप्पा म्हणतात की सुलभा अगं काय करून राहिलीस तू, मांत्रिक तांत्रिक असं काहीही नसतं, डॉक्टरकडे ने, पोराची अवस्था बघ, त्याला आपण डॉक्टरकडेच नेऊया. आता शकुंतला हळूच तिथून बाजूला जाते आणि व्यंकू महाराजांना फोन लावते आणि विचारते की अहो कुठे आहात तुम्ही, कुठे पोहोचलात? तर व्यंकू महाराज म्हणतात की हे काय, निघालो 10 मिनिटात पोहोचेल, पण मला आधी एक सांग की नेमकं घडलंय काय? यावर शकुंतला म्हणते की अहो लवकर या, इथं पप्प्याला नागोजीकडे. यावर व्यंकू महाराज आश्चर्याने विचारतात की आत्ता नागोजीचं मध्येच काय? तर शकुंतला म्हणते की असं फोनवर नीट नाही सांगता येणार, काही सुचत नाहीये, सगळा गोंधळ चाललाय, तुम्ही लवकर या. यावर व्यंकू महाराज म्हणतात की येतोच, 10 मिनिटात पोहोचतोय, असं म्हणून ते फोन ठेवतात. आता शकुंतला इंदूला बोलावते आणि म्हणते की इंदू ऐक, तुझे व्यंकू महाराज आहेत ना, ते थोड्या वेळात रिक्षा स्टँडजवळ येतील, तर तू आणि गोपाळ दोघेही तिकडे जा, त्यांना घेऊन पप्प्याच्या घरी जा आणि जे घडलंय ना त्यांना सगळं सांग, एवढं करशील ना बाळा? यावर इंदू म्हणते की हो. आता यानंतर आपण पाहतो की गोपाळ आणि इंदू रिक्षा स्टँडकडे जायला निघतात. इंदू मध्येच थांबते आणि रडायला लागते. गोपाळ तिला म्हणतो की इंदू का रडते, आता बस कर ना रडायचं. तर इंदू म्हणते की गोपाळ बस झालं ना, आता आपण जे काही खरं आहे ते सगळ्यांना सांगून टाकूया. गोपाळ म्हणतो की अगं मी कुठे म्हणतोय की नाही सांगायचं, हे बघ सगळ्यांना खरं सांगून टाकू आपण, आधी पप्प्याला बरं होऊ दे, ते जास्त गरजेचं आहे की नाही, खरं सांगू का, मला हे काहीतरी वेगळंच वाटतंय अगं. यावर इंदू आश्चर्याने विचारते की म्हणजे? तर गोपाळ म्हणतो की मला असं वाटतं की आपल्या मस्तीमुळे नाही, आपल्या घाबरवण्यामुळे नाही पप्प्याची अवस्था ही झाली, मला हे काहीतरी वेगळंच वाटतंय. यावर इंदू रागाने म्हणते की म्हणजे आपल्या चुकीचं खापर दुसऱ्यावर फोडायचं असं वाटतंय तुला? तर गोपाळ म्हणतो की असं नाही म्हणायचं मला. तर इंदू म्हणते की म्हणजे मग कसं, मग पप्प्या ने खरोखर भूत पाहिलं असं म्हणायचं आहे का? तर गोपाळ म्हणतो की नाही अगं. तर इंदू चिडून म्हणते की तसं पण नाही, असं पण नाही, तुझं ना उगाच काय पण असतं गोपाळ, असं म्हणून ती रागाने जायला लागते. गोपाळ तिला थांबवत म्हणतो, ए थांबे, स्वतःला लय मेन म्हणतेस ना, मग जरा डोकं थंड ठेवून विचार कर ना. हे बघ इंदे, आपला पप्प्या काय एवढं बारक्या सारख्याला घाबरणारा आहे का, म्हणजे घाबरट आहे का? म्हणजे आहे थोडासा माहिती आहे, एवढ्या साध्या मस्करीला नाही घाबरणार. बघ ना गं किती वाईट अवस्था झाली आहे त्याची, नेमकं काय झालं आहे हे तर मला माहीत नाही, पण हे आपल्या मस्करीमुळे झाले असं नाही वाटत मला. यावर इंदू म्हणते की नाही, तो आपल्या मस्करीमुळेच घाबरलाय, दुसरं काहीच कारण नाही आहे, आपण हे सगळं व्यंकू महाराजांना सांगायला पाहिजे. आता गोपाळ म्हणतो की हो, ते आपण नंतर सगळं सांगूया, पण त्याआधी आपण बाबांना घेऊन पप्प्याच्या घरी जाऊया, चल लवकर, असं म्हणून तर इंदूच्या हाताला पकडून इंदूला घेऊन जातो. आता यानंतर आपण पाहतो की मोठ्या बाई स्वयंपाकघरात काहीतरी काम करत असतात, तेव्हा तिथे प्रेमनाथ येतो आणि मोठ्या बाईंकडे बघून म्हणतो की हे काय, आमची बायको असताना आमच्या सासूबाई काम करत आहेत, हे काय शोभतं का? यावर मोठ्या बाई म्हणतात की महत्त्वाचं काम असेल तर बोला, नाहीतर निघा चला. तर प्रेमनाथ म्हणतो की महत्त्वाचंच काम आहे, महत्त्वाच्या कामाला चाललोय मी, येतो, असं म्हणून ते जायला लागतात. आता मोठ्या बाई म्हणतात की काय आहे महत्त्वाचं काम, कोणाला टोपी घालणार आहे? यावर प्रेमनाथ म्हणतो की खानदानी माणूस आहे आपण, नुसती टोपी नाही, टॉवेल, उपरणं, अक्का साज संगीत करणार आहोत आम्ही, कसं आहे ना, आम्ही तुमच्यापासून काहीच लपवत नाही, म्हणूनच सांगायला आलो, विशेष कामाला जायच्या आधी तुमचे आशीर्वाद पाहिजे ना. यावर मोठ्या बाई म्हणतात निघा, पण तिथे जाऊन माती खाऊ नका म्हणजे झालं. आता प्रेमनाथ म्हणतो की माती भीती नाही, पण ते धडाडीचे रिपोर्टर आहेत, पोपटरावांची जी बातमी लीक केली ना, त्यांना जरा धडा शिकवून आलोच मी. यावर मोठ्या बाई थोडंसं थांबतात आणि म्हणतात की हो जा.
आता प्रेमनाथ जायला लागतो. तितक्यात मोठ्या बाई प्रेमनाथला थांबवून म्हणतात की जावई बापू चाललाच आहे तर ते तेवढे भूताचं पण पाहून घ्या ना, ते अधोक्षज म्हणत होता. तितक्यात प्रेमनाथ म्हणतो की अहो सासूबाई, कुठे त्या बारक्या पोरांच्या बंडलबाजीवर विश्वास ठेवताय तुम्ही. मोठ्या बाई रागाने प्रेमनाथवर ओरडत म्हणतात की माझ्या अधोक्षजला तुमच्यासारखं बंडलबाज नाही आहे तो, त्याला तसं काही म्हणायचं नाही. आता प्रेमनाथ म्हणतो की हो चाललोच आहे, तर तो भूताचा प्रश्न पण निकाली लावतो मी, ठीक आहे, असं म्हणून तो तिथून निघून जातो. आता मोठ्या बाई स्वतःशीच म्हणतात की हे भूत कमी होतं म्हणून गावात दुसरं भूत आलंय. आता यानंतर आपण पाहतो की इंदू आणि गोपाळ व्यंकू महाराजांची वाट पाहत असतात. तितक्यात व्यंकू महाराज तिथे येतात. व्यंकू महाराज गोपाळ आणि इंदूला विचारतात की अरे पोरांनो, तुम्ही इथे का थांबलाय? तर गोपाळ म्हणतो अहो बाबा, आम्ही तुमचीच वाट पाहतोय, चला आपल्याला पप्प्याच्या घरी जायचं. हे ऐकून व्यंकू महाराज आश्चर्याने विचारतात की पप्प्याच्या घरी? गोपाळ, नेमकं काय झालंय? आणि शकुंतलाचे सुद्धा 2-2 फोन येऊन गेलेत. आणि इंदू, अगं तू का रडतेस? गोपाळ, इंदू, अरे कुणीतरी काहीतरी सांगा. यावर गोपाळ म्हणतो की बाबा, अहो आम्ही तुम्हाला सगळं सांगतो, पण आधी आपण पप्प्याच्या घरी जाऊया, नाहीतर खूप मोठा गोंधळ होईल. व्यंकू महाराज आश्चर्याने म्हणतात की पप्प्याच्या घरी? गोपाळ, अरे नेमकं काय झालं आहे? शकुंतलाचे सुद्धा 2-2 फोन येऊन गेलेत मला पप्प्यासाठी. आणि ते इंदूकडे बघून म्हणतात की इंदू तू का रडतेस? पण गोपाळ आणि इंदू काहीच बोलत नाहीत. व्यंकू महाराज म्हणतात गोपाळ, इंदू, तुम्ही काहीतरी सांगणार आहात की नाही? मग तिघेही पप्प्याच्या घरी जायला लागतात. यानंतर आपण पाहतो की पप्प्याच्या घरी मांत्रिक बोलवलेला असतो आणि तो पप्प्यासमोर बसून मंत्र म्हणत असतो. तेव्हा तिथे व्यंकू महाराज, गोपाळ आणि इंदू येतात. व्यंकू महाराज आश्चर्याने पप्प्याच्या आईला विचारतात की पप्प्याच्या आई, हे सर्व काय आहे? या सर्वांनी पप्प्या काय नीट होणार आहे? गोपाळ म्हणतो हो बाबा हो, मी ओरडून ओरडून सांगत होतो की पप्प्याला डॉक्टरकडे घेऊन जाऊ, पण कोणीही ऐकलं नाही माझं. व्यंकू महाराज आप्पांना म्हणतात की अहो आप्पा, तुम्ही इथे आहात ना, मग हे सगळं काय चाललंय? आप्पा म्हणतात की महाराज, बरं झालं तुम्ही आलात, मी केव्हा सांगतोय की येडेचाळे बंद करा. यावर मांत्रिक रागाने ओढून म्हणतो की खामोश, आणि परत मंत्र म्हणायला लागतो. तिथे खूप धूर होतो, सर्वांनाच त्या धुराचा त्रास होत असतो. व्यंकू महाराज पप्प्याच्या आईला म्हणतात की वहिनी, अहो ऐका, माझं पप्प्याला त्रास होतोय धुराचा, त्याला आपण डॉक्टरकडे घेऊन जाऊया, त्याला औषधांची गरज आहे. मांत्रिक उठून पप्प्याजवळ जातो आणि मोठ्याने म्हणतो की बाहेर काढा, माझ्या कामात अडथळा आणणाऱ्याला बाहेर काढा. आणि म्हणतो की याला भूताने झपाटलं आहे, याला माझ्याशिवाय कोणीच बरं करू शकत नाही. असं म्हणून तो पप्प्याच्या अंगावर कसला तरी अंगारा फुंकारतो आणि म्हणतो की बाहेर काढा, माझ्या कामांमध्ये अडथळा आणणाऱ्यांना बाहेर काढा. आता व्यंकू महाराज म्हणतात मी बाहेर जाण्यासाठी आलोच नाही. आणि ते पप्प्याच्या आईला म्हणतात वहिनी, अहो पप्प्याला आता डॉक्टरांची गरज आहे, असल्या भोंदू बाबांची नाहीये. मांत्रिक मोठ्याने ओरडून म्हणतो की नागोजी मांत्रिक म्हणतात मला. आणि पप्प्याकडे बघून म्हणतात की तिने ह्याला घेरलं आहे, मानगुटीवर बसले आहे, वेळीच उपाय झाला नाही तर पोरगं हातचं जाईल. आणि म्हणतो आता तुम्हीच ठरवा काय ते, पोरगं हवा आहे की डॉक्टर? हे ऐकून पप्प्याची आई खूप घाबरते आणि ती व्यंकू महाराजांना म्हणते व्यंकट भाऊजी, माझं ठरलं आहे, यांच्यामुळे माझं पोरगं बरं होणार आहे, मी कोणाचंही ऐकणार नाही. आणि ती मांत्रिकाला म्हणते की तुम्ही करा तुमचं सुरू. मांत्रिक परत मंत्र पडायला सुरुवात करतो. गोपाळ इंदूला काहीतरी खुणावून सांगतो. इंदूसुद्धा हा म्हणून तयार होते आणि हळूहळू चालत जाऊन तिथे बसते आणि अंगात आल्याचं नाटक करायला लागते. मांत्रिक ओरडून म्हणतो की गेलं? गोपाळ खाली बसत घाबरल्याचं नाटक करत इंदूकडे बघून म्हणतो की अहो गेलं कुठे? ते तर इंदूच्या अंगात आलंय. सगळेजण इंदूकडे बघून खूप घाबरतात. इंदू काहीतरी मोठ्याने बडबडायला लागते. गोपाळ विचारतो इंदे, काय होतंय तुला? इंदू मोठ्याने अंगात आल्याचं नाटक करत म्हणते मी इंदू नाही. गोपाळ विचारतो मग कोण आहेस? आता इंदू मांत्रिकची तिथे असलेली बाहुली हातामध्ये घेऊन म्हणते की मला धरलं आहे. गोपाळ विचारतो की कोणी धरलंय? आत्तोबा आणि व्यंकू महाराज इंदूला काय झालं म्हणून इंदूजवळ यायला लागतात. इंदू मोठ्याने ओरडून म्हणते की यांना लांब करा आत्ताच्या आत्ता. हे बघून सगळे खूपच घाबरतात. गोपाळ उठून आत्तोबा आणि व्यंकू महाराजांना बाजूला करतो आणि म्हणतो की बाबा, आत्तोबा, तुम्ही जवळ येऊ नका, तुम्हाला काय झालं तर आम्ही काय करणार, हिला मी बघतो आता. गोपाळचा आणि इंदूचा प्लॅन आत्तोबाच्या लक्षात येतो आणि ते व्यंकू महाराजांना सुद्धा खुणावून सांगतात. आता मांत्रिक इंदूला विचारतो की कोणी धरलं आहे का तुला? इंदू मोठ्याने त्याच्याकडे बोट करत म्हणते की तू नागोजी, तू धरलं आहेस मला. हे ऐकून सगळे खूपच घाबरतात. मांत्रिक म्हणतो की बरोबर आहे, मीच धरलं आहे हिला, हे भूत फार डेंजर आहे, मी बघतो या भूताकडे, सगळ्यांनी बाहेर जा. इंदू हळूच गोपाळला काहीतरी खुणावून सांगते. गोपाळ उठून मांत्रिकाजवळ जात म्हणतो ए गप, यानेच करणी करून हिच्या अंगामध्ये भूत घातलं आहे आणि तू उतरवणार काय आमच्या इंदूच्या अंगातील भूत? अरे तुझ्या तंत्रामुळेच आमच्या इंदूच्या अंगामध्ये भूत शिरलं आहे आणि तूच करणी केली आहेस म्हटल्यावर अर्धभूत तुझ्या अंगात आणि अर्धभूत आमच्या अंगात आहे ना.
गोपाळ म्हणतो, रामदादा पकडा याला. सगळे आश्चर्याने बघायला लागतात. इंदू मोठ्याने म्हणते की तो धरा म्हणतोय ना, मग धरा. मग रामदादा ते मांत्रिकाला पकडतात. गोपाळ म्हणतो की मला चांगलंच माहिती आहे असं पॉवरफुल भूतांना कसं बाहेर काढायचं. रामदादा आश्चर्याने विचारतात की गोपाळ महाराज तुम्हाला कसं काय माहिती. गोपाळ थोडासा टेन्शनमध्ये येतो आणि म्हणतो की हे विचारायची ही वेळ नाही आहे, गप्प बसा जरा तुम्ही. आणि तो पप्याच्या आईला म्हणतो की काकू तुम्ही जा, काठीने रोज पप्याला फोडता ना, तो बांबू कुठे आहे. आता पप्याची आई घाबरून हात जोडून म्हणते की मी नाही मारणार परत पप्याला. गोपाळ परत विचारतो, अहो बांबू कुठे आहे. पप्याची आई सांगते तिकडे. गोपाळ जाऊन बांबू घेऊन येतो. मांत्रिक घाबरून म्हणतो की अहो हे काय करताय तुम्ही. गोपाळ म्हणतो, तुला काही नाही करत मी, तुझ्या अंगातलं जे भूत आहे ना भूत, त्याला बडवणार आहे मी. तुला बडवल्यावर आमच्या इंदूच्या अंगातील भूत कसं जात आहे ना ते बघ तू. आणि तो सर्वांना म्हणतो, इकडे कोणी बघू नका, सर्वांनी इंदूकडे बघा. याला मारल्यावर इंदूच्या अंगातील भूत कसं जातं ना ते बघा आता. असं म्हणून तो त्या मांत्रिकाला जोरजोरात मारायला लागतो. इंदू मोठ्याने म्हणते, निघतंय. मग गोपाळ निघतंय का असं म्हणून परत मांत्रिकाला मारायला लागतो. मांत्रिक खूप मोठमोठ्यानं ओरडत असतो. आता इंदू खुश होऊन मोठ्याने म्हणते की जातंय पण जोर कमी पडतोय. गोपाळ म्हणतो, जोर कमी पडतोय. आता सुद्धा म्हणतात जोर कमी पडतोय. आणि ते गोपाळला म्हणतात, गोपाळ महाराज तुमचा जोर कमी पडतोय, माझ्याकडे द्या, त्याचं उरलेलं भूत ना मी काढतो. असं म्हणून ते गोपाळच्या हातातून बांबू घेतात आणि मांत्रिकाला मारत म्हणतात, काय रे भूता जोर कमी पडत होता का, आता बघ. ते काय जय बजरंगबली असं मोठ्याने म्हणून जोराचा फटका मारतात. इंदू खूप खुश झालेली असते आणि ती हसत असते. आता गोपाळ मोठ्याने ओरडून म्हणतो की 1 मिनिट, माझ्या लक्षात आलं आहे. जोर लागत नाही म्हटल्यावर सगळीजणी बारी बारीने आणि कुत्र्यासारखं मारा याला, म्हणजे आपल्या इंदूच्या अंगातील भूत पटकन जाईल. मांत्रिक रडत मोठ्याने म्हणतो की नाही नाही मला माफ करा, माझी चूक झाली. अहो व्यंकट महाराज माझी चूक झाली, मी ते भूत उतरवायला आलो, मी परत असं कधीच करणार नाही. पोरं बाळं मला मारतील हो. आणि तो अण्णाला म्हणतो की अण्णा मला कशाला इथे आणले. अण्णा म्हणतात, अरे तू भूत उतरवतोस ना. मांत्रिक म्हणतो, अरे तू काय वेडा आहेस का, मी शेण खा म्हणलं का खातो का. माझं मी छोटंसं 2 पैसे कमवण्यासाठी करतो, मी काही करत नाही. आणि तो त्या इंदूकडे बघून म्हणतो की अरे मी त्या मुलीला धरलंच नाही, नाटक करते ती. आणि तो इंदूला विचारतो की का गं पोरी का नाटक करते, सांग ना सगळ्यांना मी तुला धरलं नाही, नाहीतर हे मला खूप मारतील. इंदू मोठ्याने म्हणते की नाही नाही तूच धरलं आहेस मला. हे ऐकून आतोबा व्यंकू महाराज आणि गोपाळ खूप हसायला लागतात आणि इंदूसुद्धा हसत असते. आणि आजचा भाग इथे संपतो. धन्यवाद.